मराठा आरक्षणावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडे बघून एक विधान केलं। त्याची दखल शरद पवारांनी थेट भाषणातून घेतली आहे। आव्हाड यांनी सोनवणेंकडे बघून बोलायची गरज नव्हती असं खडे बोल आव्हाडांना सुनावले। राष्ट्रवादी सर्व एकसंघ असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। सोनवणेंकडे बघून बोलण्याची आव्हाडांची गरज नव्हती असं शरद पवारांनी इथं म्हटलेलं आहे। म्हणजे जे महाराष्ट्रात केलं गेलंय, मराठ्यांना इथे गोळ, ओबीसींना इथे गोळ, ओबीसींनी इथे बघायचं, मराठ्यांनी इथे बघायचं, गोळ फक्त लागलेला दिसतोय, जिभेला लागतच नाही। बाप्पा वाईट वाटून घेऊ नका, मी कोणाविरुद्धही नाही, मी निधर्मी आणि मला जातच नाही, मला माणूस की एकच जात माझ्या बापाने व्यवस्थित केली। या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी केली, पण ते मांडणी करत असताना दोन तीनदा त्यांनी प्रश्न सोनवणेंना विचारले। मला असं वाटतं तसा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती, कारण कुणी सोनवणे असोत नाही तर बाकीचे असोत, राष्ट्रवादीच्या प्रत्येक सहकारी या सामाजिक ऐक्याच्या प्रश्नाच्या बाबतीत एकत्र आहे। आत्मविश्वासाने पुढे त्याच्या बाबतीत तरतूद करायची नाही या भूमिकेने काम करतोय आणि त्याच्यात आपल्यामध्ये ऐक्यता असली पाहिजे। जितेंद्र आव्हाड साहेब मला काही खुचत बोलले किंवा असं काही नाही आहे, त्याला काहीतरी वेगळं वळण उगीच नको असं ही नाही। ते जितेंद्र आव्हाड साहेब बोलताना बीडचा विषय काहीतरी आला, त्याच्यात काहीतरी माझं नाव घेतलं, मी समोर होतो म्हणून, मी समोरच होतो, त्याच्यामुळे ते म्हणले, त्याच्यामुळे ते साहेबांनी ते म्हणले नाही असं नको, असं साहेबांनी क्लिअर केलं।